एकदा मुलीचा मोबाईल चेक करा, त्यातले सिम तपासा, मॅसेज वाचायचा, त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करी जा, त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले त्याच्यात 500 रुपये आलेत, म्हणजे 100ला 500, ही स्कीम कोणती आली इथं जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा पहा. आणि तुला सून आली ना सून, आणि सून जेव्हा तुझ्या धावती ना एकटा हसतो. वा 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 वा, एकटा हसतो. त्याला विचारलं काय सुरुवात झाली जिरायला. तुम्हाला असं वाटतं नवरा हा गडी एवढा सोपा नाही. आता तो गुतला म्हणून तुमचं ऐकतो, पाणी भरितो बिचारा, दळणं आणतो, त्याचे आईबाप उचकून देतो, तुमच्या आईबापाचे दवाखान्याचे बिलं भरितो. बहीण दिवाळीला आणत नाही, तुमची बहीण शिकायला इकडं आणतो, तसा दानशूर आहे तो. पण तुम्हाला सून आली ना आणि तुम्ही म्हणायला लागला ना, ऐकलं का तुमच्यात एखादी एवढी बोलली ना, बोलू दे. वसुली सुरू झाली, 31 मार्च आलाय, तू जरा लईच वळवळ करीत होती, आता गपची बाईक. आणि मग 2-3 वेळा सुजानं खसकावली का लगेच महाराज मंडळीकडं दिंडी का निघणार आहे दिंडी. यंदा दिंडी बुडवायचीच नाही, तू दुसऱ्याशिवाय जगू शकत नाही. मग जागतिक महिला दिनाला एकच करा, तुम्ही जनाबाई व्हा या मताचा मी नाही, तुम्ही मीराबाई व्हा या मताचा मी नाही, पण तुम्ही एक आदर्श देवीचं रूप आहात. तुम्ही फक्त संसार चांगलं करा हेच सांगणार. आता एकच वाक्य ऐकायचं महिला मंडळ, ऐकाल तुम्ही तर बोलायचंच बंद झाल्या. हा, माझं कीर्तन महाराज म्हणून नाही कधी ऐकायचं, महाराज मरू द्या उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. आपलं कीर्तन कधी बी म्हाताऱ्या माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या लोकांनी मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्याही खरं, थोडं कानाला वाईट पण खरं. ज्यांना ज्यांना सून आली त्यांनी कबूल व्हा. तुमच्या नवऱ्याची वागण्याची लेवल बदलली नाही. लबाड बोलायचं नाही. तो तुम्हाला सून लई बोलल्यावर मध्ये येतो का नाही, येणारच नाही. तो त्याला मागचा बदला घ्यायचा आहे. अहो, नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडती, आई रडती आणि बापाही रडतो, नवरदेव रडतो कधी. नवरदेव कधी रडत नाही, तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला, का ग दिदी, मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी का ग रडले नाही. ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या. आज दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून. आधार तुम्हाला झाला काय. जिनं भावाची करेल तिला विचार ना कस काय. तिला फक्त म्हणा ना तो धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणते यंदा नाही, यंदा तो तसा राहिला तरी चालत पण यंदा नाही. का पहिलीनच एवढी जिरावली तर दुसरी काय करेल. उत्तर ऐका. आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं, ऐकाल. महाराज म्हणून नाही, पाया पडतो तुमच्या. आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी, चालेल ना. आज जागतिक दिन आहे. महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका. तुम्ही परमार्थ करा नका करू हा ज्याचा त्याचा प्रयत्न आहे. फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो. आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या, बस. हीच जागतिक दिन. मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे. मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा,
नाही, मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. ते झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या. पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल. माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हाला पृष्ठवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही फक्त तेवढं ऐका माझं. काय नाही हो, किती कमवलं तरी जायचंच आहे. कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही. कुत्र्याला निवारा लागतो, 2 वाट्या लागतात. बरं, आता कुत्रे भाकरी खात नाहीत, स्टँडर्ड झाले कुत्रे. कुत्रे स्टँडर्ड झाले, भाकर खात नाहीत. त्याला फिरवायला माणूस लागतो, त्याला बरमुडा लागते, त्याच्या हातात दांडकं लागतं. पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही. आईबापाला किती त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ, 1 जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा, 2 झाशीची राणी होऊ नका, अहिल्याबाई होळकर होऊ नका, पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका. आणि 3 स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा. आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगलेत, काय तुमच्यावर देवानं कृपा केली ह्या 10 वर्षात. नाही तर 10 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी पायलट आहे. आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे. 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला. असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो, बस. हसत आला. फक्त एक करा, मुलींसाठी सांगतो, जागतिक महिला दिनाला पहिला मुद्दा संपवतो. कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्या, घ्यायलाच. कबड्डी चॅम्पियन मुली, कराटे चॅम्पियन मुलगी. आता फक्त एकच करा, तुमच्या पायाला हात लावतो. आपला बाप गरीब आहे मान्य आहे, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, बनियन म्हणालंय म्हणू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या. पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान काढून चालला पाहिजे, बस. हां, त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे, बस. आणि त्याची मान एकदा जर खाली झाली, तुम्ही नोटांमध्ये झोपा, समाधानानं झोपू शकत नाही. आता एक वाक्य सांगा, मुलीनं जर आईवडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो, पण तुमचं मन विसरू शकत नाही. हे लहानाले पोरं बिरं यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ, यांच्यावर जरा कंट्रोल करा. हां, या वर्षाची गाजलेली मोबाईलमधली सगळ्यात भारी गेम कोणती? PUBG. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर जो जिंदा आहे. करेक्ट, जोरात सांगा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं, बस. देशाचा विकास, देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाले पाहिजे. हा, आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. 8वीच्या बोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला, आहे? जोरात बोला, आहे की नाही? आवाज कमी येतो, आहे की नाही? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. हा, पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात, घाबरायचा? आवाज कमी येतोय, घाबरायचा? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. नाही महाराज, याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. आता सुट्ट्या लागणार आहेत 15-1 दिवसात. हे 3 महिने पोरं मोकळे आहेत. मोबाईलच्या सिम मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालीसा भरून घ्या, हनुमान कवच भरून घ्या,
सकाळी चहा करताना गॅसच्या वाट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालीसा लावून द्या. चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालीसा कानावर पडू द्या, तरच हे पुढं चांगले होतील. एक जिजाऊनं रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या, यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं. एक 8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा, त्यातले सिम तपासा, मॅसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करीत जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. ही 100ला 500, ही स्कीम कोणती आली इथं जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे, जरा पहा आणि सांगा मला. मला आहे मुलगी, तुम्हाला आहे, हा विनोद आहे का. तिचे लाड करा, पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा, कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्याच साबणाने धुवून निघत नाही, त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा, हे फटकून काढा ना. यांना काय होतं. 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडे घासते का ग. स्टडी काय वाची ती कोणाला माहिती. कपड्याला घाण्या घाल ग, स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग, स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग, होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. हो, एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली स्टडी.